हा राज ठाकरेंची पोस्ट म्हणजे झटका. लक्षात ठेवा, भल्या भल्यांना झटका देणारे व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेंकडे एक शैली आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत आणि त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम राज ठाकरे करत आहेत. राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ पुण्यतिथीनिमित्त. काय लिहितात राज ठाकरे? शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळामध्ये आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोपावयाच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागे करणारे बाळासाहेबाच. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून पाहिलं नाही. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. एकनाथ शिंदे साहेब नीट ऐका, नीट बघा काय लिहितात राज ठाकरे. आणि हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीवाल्यांना नीट बघा, प्रबोधनकार ठाकरे यांचा जो तर्कवाद आहे तो मात्र एकनाथ शिंदेंना कधीही पचणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला तर पचलेलाच नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदू प्रेमी होते. हिंदूबद्दल, हिंदू धर्माबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल कमालीचं प्रेम बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये होतं. पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. परंतु माणसाने चिकित्सा केली पाहिजे. खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे, ढोंगाला ढोंग म्हटलं पाहिजे, सोंगाला सोंग म्हटलं पाहिजे आणि चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. येथे एकनाथ शिंदेंचं नाव न घेता राज ठाकरे यांनी सुनावलेलं आहे. कारण बाळासाहेबांची ही जी प्रतिमा आहे, हे जे हिंदुत्व आहे, जे प्रबोधनकार ठाकरेंकडून आलेलं आहे, ते मात्र एकनाथ शिंदेंना कधीही कळणार नाही. कारण एकनाथ शिंदेंचं हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्यापुढे नतमस्तक होणारं हिंदुत्व आहे. त्यामुळे राज ठाकरे पुढे लिहितात, ना त्यांना बाळासाहेब माहीत आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहीत आहेत. अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे, कारण त्यांनी कधी वाचन केलेलं नाही, कधी श्रवण केलेलं नाही. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती या पुसटशी देखील कल्पना नाही. बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांना माहीतच नाही. त्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांचं हिंदुत्व म्हणजेच बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोन विरुद्ध टोक आहेत जे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. राज ठाकरे पुढे लिहितात, फक्त मत सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळवल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण. हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन. लक्षात ठेवा, अस्सल वारसा कसा चालवायचा असतो हे राज ठाकरे यांच्याकडून शिकावं, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं. एकनाथ शिंदे तुम्हाला हे कधीही जमणार नाही. त्यासाठी ठाकरे बाणा असावा लागतो. त्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तकं वाचावे लागतात. मित्रांनो, आपले मत सर्वांनी कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ होऊन द्या शेअर जोरामध्ये.